नाशिकमधील टाकळी रोड कडून तपोवन एसटीपी प्लांटकडे जाणाऱ्या रस्त्यावर एसटीपी प्रकल्पाबाबत काही स्थानिक नागरिकांकडून आरोप करण्यात आले। प्रकल्पाचे काम राजकीय माध्यमातून मिळाल्याचा आरोप तसेच वाहतुकीच्या प्रश्नावरून निर्माण झालेली नाराजी यामुळे परिसरात चर्चा रंगल्या। या संपूर्ण घडामोडींवर प्रतिक्रियेत प्रकल्पाचे सब कॉन्ट्रॅक्टर अभिजित पेखळे यांनी सौम्य शब्दात आपली बाजू मांडत सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगितले। अभिजित पेखळे यांनी स्पष्ट केले की आम्हाला हे काम संबंधित कंपनीकडून कायदेशीर प्रक्रियेतून सब कॉन्ट्रॅक्ट स्वरूपात मिळाले। या प्रकल्पाशी मंत्री गिरीश महाजन किंवा इतर कोणत्याही राजकीय व्यक्तीचा कोणताही संबंध नाही। पैसे देऊन काम मिळवल्याचा आरोप निराधार आहे। वाहतुकीच्या समस्यांवर त्यांनी सांगितले की जड वाहनांची ये-जा प्रकल्पाचा भाग असला तरी शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही नियोजनबद्ध प्रयत्न करत आहोत। रस्त्यावर वेळोवेळी पाणी मारणे, वेग नियंत्रण अशा उपाययोजना राबविल्या जात आहेत। वाहन अंगावर घालण्याच्या तक्रारीवर त्यांनी सांगितले की अशी घटना घडलेली नाही। कोणाच्याही भावना दुखवण्याचा किंवा नुकसान करण्याचा आमचा हेतू नाही। आम्ही शांततेत काम करू इच्छितो। तसेच रॉयल्टी संदर्भात त्यांनी स्पष्ट केले की रॉयल्टी कंपनीकडून नियमानुसार भरली जाते। या प्रक्रियेत कॉन्ट्रॅक्टरचा काही हस्तक्षेप नसतो। एकूणच पेखळे यांनी शेतकरी बांधवांचा आदर राखत प्रकल्प सुरळीत आणि पारदर्शकपणे पूर्ण करण्याची भूमिका मांडली असून वातावरण शांत ठेवण्याचे आवाहन केले। नमस्कार, मी अभिजित नंदराम पेखळे, एक स्थानिक शेतकरी प्लस शेतकऱ्याच्या जोडीबरोबर मी एक बिझनेस चालू केला कन्स्ट्रक्शनचा आणि त्याला घेऊन मी पुढे चाललोय। त्या दिवशी काय झालं की सहसा मी तपोवन एसटीपीला जात नाही। एक थोरात म्हणून एक व्यक्ती आहे, ती माझ्या सहकार्याला भेटली तिथं आणि त्यांनी हे सांगितलं की तुमच्या मालकाला बोलवा। सो मी गेलो तिथं। त्यांनी काय केलं की ती फक्त एक छोटी व्हिडिओ फक्त दाखवली, पण पूर्ण व्हिडिओ त्यांनी दाखवली नाही। माझं मत काय आहे की त्यांना त्रास होतो, धुळीचा त्रास आहे, प्रचंड त्रास आहे, हे मला पण जाणीव आहे किंवा आणि त्याच्याकरता आपण 2 टँकर लावून पाणी पण मारतोय, असं नाही की नाही मारत आहे। पण त्याच्यानंतर जे राजकीय वळण लागलं त्या गोष्टीला, ना माझ्या चुकीमुळे लागलं ना शेतकऱ्यामुळे लागलं, पण याच्यात कसं आहे की सगळ्यात जास्त राजकारणाचा त्यात हस्तक्षेप झाला आणि तो असा झाला की माननीय मंत्री महोदय आपले साहेबांचा विषय नाव घेण्यात आलं, पैशाचा विषय घेण्यात आला। हा साफ खोटा आहे, याच्यात काही तथ्य नाही आहे। आणि मी एक सब कॉन्ट्रॅक्टर आहे। सब कॉन्ट्रॅक्टर म्हणजे त्याला कुणाकडून पैसे देऊन किंवा काही करून काही गरज नाही काम घेण्याची। मला डायरेक्ट काम मिळालं आणि मी सप्लायर होतो, फक्त एक ॲग्रिगेट किंवा एक विशिष्ट गोष्टीचा सप्लायर होतो मी। मला टार्गेट या करता करण्यात आले की मी ते काम राजकीय व्यक्तीकडून ते मला मिळालं डायरेक्टली, असं त्यांचा आरोप होता। पण ते तसं नसून तिथले जे स्थानिक राजकारणी आहे त्यांच्याकडनं त्यांना न मिळता मला मिळालं ना, याकरता तो विषय होता। तरी सुद्धा मी काही बोललो नाही। मला खूप वेळा त्रास दिलाय, आमचा रस्ता आहे, या रस्त्याचे आम्हाला पैसे नाही मिळाले, हे मी कधी त्यांच्यापर्यंत गेलो नाही। मला फोन भरपूर आले पण मी कधी गेलो नाही। आता विषय काय झालाय की एकाची बाजू ऐकली गेली, एकाची बाजू ऐकली नाही गेली। रॉयल्टीचा देखील त्यांनी त्या ठिकाणी सर, रॉयल्टीचा विषय असा आहे की कंपनीला विदाऊट रॉयल्टी एक पण गाडी चालत नाही, एक पण गाडी चालत नाही। त्यामुळे हे जे रॉयल्टीत जे बोलले की एका गाडीवर 4 गाड्या चालवतात एका रॉयल्टीवर, हे साफ खोटं आहे। बघा, एसटीपी प्लांट हा फिल्ट्रेशन प्लांट आहे। आपलं जे सांडपाणी आहे त्या पाण्याला ते फिल्टर करून आपल्या गोदामात सोडतात। विषय असा आहे की एसटीपी जर नाही झाला तर तुम्हीच विचार करा कुंभमेळा होऊ शकतो का, आणि त्या सांडपाण्यामध्ये आपण कोणी कुंभ स्नान करू शकतो का? एसटीपी फार फायद्याची गोष्ट आहे आणि त्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांचा फायदा आहे, लोकांचा फायदा आहे। त्यामुळे ते प्रगतीपथावर काम आहे आणि वेळ पण कमी राहिला आहे। स्थानिक नागरिकांना, शेतकऱ्यांना आपण काय संदेश? जर माझ्याकडून त्यांच्या काही भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो। त्यांच्या नियमानुसार आपण काम करायला तयार आहे, मला काही अडचण नाहीये। फक्त विषय असा आहे की त्या गोष्टीला राजकीय वळण नसावं। ज्या शेतकऱ्यासोबत माझं काही झालंय किंवा काही त्यांनी व्हिडिओ टाकली, माझं अशी वैयक्तिक इच्छा आहे की त्यांची पण मी माफी मागतो। तो जो व्हिडिओ आहे तो छोटा नसावून मोठा करून प्रत्येकाला मिळाला पाहिजे की मी त्यांची माफी पण मागितली होती जाताना आणि ते माझ्या गळा भेट पण मिळाली। त्यांनी मला नातेवाईक म्हणून एक ओळख पण दिली।
स्थानिक पुढाऱ्यांना ते टेंडर नाही मिळालं, त्याचमुळं हा माझ्यावर केलेलं हे सुडाचं राजकारण आहे. बाकी मी कधी कुणाला कोणत्या राजकारण्याकडे गेलो पण नाही, पैशाचा पण विषय कधी घातला नाही, ना कुणाची धमकी पण नाही. आता एक विषय त्यांनी एक काढला होता की मी आयुक्ताला पण मानत नाही. सर असं नव्हतं ते, मी सुधरून सांगतो ती गोष्ट की सर तुम्हाला जो पण काही तक्रार, म्हणजे मी शेतकऱ्यांना सांगत होतो की तुम्हाला जो पण त्रास आहे तो आयुक्ताला जाऊन तुम्ही त्याच्यात अर्धव्यवहार करा आणि काम करा, एवढंच माझं म्हणणं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला शेतकऱ्यांची जाणीव आहे, धुळीचा प्रचंड त्रास आहे हे मला पण कळतंय. तरी सुद्धा मला तुम्ही माफ करावं आणि काम सुरू ठेवण्यात मदत करावी. त्यांनी अजून एक विषय घेतला की तिथं गोल्डन डे स्कूल आहे, एक नवीन स्कूल बनते आहे पण अजून तिचं चालू नाही झाली आहे. त्यांनी जे सांगितलं ते पण खोटं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की तो रोड सिंगल रोड आहे, त्याच्यामुळे भरधाव वेगाने गाड्या किंवा हा जो उल्लेख केला गेला आहे हा खूप चुकीचा आहे. तरी सुद्धा मी माझ्या वर्करांना सांगतो, ड्रायव्हरांना सांगतो की तुम्ही हळू चाला या गोष्टी करता. कॅमेऱ्यामध्ये माझं शूटिंग आलं, ती एक छोटी क्लिप आली. त्या क्लिपमध्ये मी अंगावर गाडी घाला असं नाही म्हणत आहे, मी गाडी काढ असं म्हणतोय. तुम्ही ती क्लिप बघितली असाल, गाडी काढ. आता कसं असतं की ड्रायव्हरला पहिले फर्स्ट गिअरच असतो, थोडासा तो पुढे आला, देन त्यांनी रिव्हर्स गिअर टाकून बॅक करून दुसऱ्या बाजूने गाडी काढली. आणि त्या शेतकऱ्यांनी पण बघितलं की पाणी मारत टँकर येतच होता मागून, तर तो स्वतः बोलला अभित भाऊ मला फक्त पाणी मारून द्या, बाकी माझी काही इच्छा नाही. त्यांची काही चुकी नाही आहे, त्या शेतकऱ्यांची पण काही चुकी नाही आहे. धुळीचा ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.